श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय मेष राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट कसा असणार आहे. सणावारांनी भरलेला, प्रत्येक कामामध्ये आनंद प्राप्त करून देणारा असा उत्साहवर्धनाचा हा महिना असणार आहे. विशेष सांगू इच्छिते, तुमचं लग्न स्वामी तृतीयातनं गोचर करतायत, त्यामुळे तुमच्यामध्ये एक विशेष काम करण्याची कला प्राप्त करून देणं, जिद्दी स्वभाव निर्माण करून देणं आणि प्रत्येक कार्यामध्ये सुनियोजन देणं असे चांगले फळ प्राप्त करून देतील. कुटुंब सुखासाठी, धनसंचयासाठी हा महिना संमिश्र असणार आहे. काही अंशी खर्चिक वृत्ती वाढेल. कुटुंब सुखासाठी सुद्धा हा महिना संमिश्र असू शकतो. या महिन्यामध्ये जो नाट्यसृष्टीमध्ये काम करतो, कलाकार वृंद आहेत, अशांसाठी हा महिना उत्तम आहे. कलेची आवड जोपासण्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम असणार आहे. तृतीय चतुर्थातनं गोचर करतात त्यावेळेस मनासारखं एखादं शिक्षण राहून गेलेलं आहे, ते शिकायचं, ते ज्ञान अर्जित करायचं राहून गेले, मी कधी पूर्ण करू अशी जिद्द निर्माण होते आणि आपण आपसुकच त्या शिक्षणासाठी प्रवृत्त होतो आणि ते शिक्षणामध्ये पदार्पण करत असतो. अशा पद्धतीने हा महिना दर्शवतो. त्याचबरोबर या महिन्यामध्ये गायन, वादन, नृत्य, संगीत या क्षेत्राकडे तुमचा विशेष कल वाढू शकतो आणि त्याचा आनंद घेता येऊ शकतो. संपूर्ण महिना वास्तू वाहन सुखासाठी श्रेष्ठ आहे. चतुर्थातनं रवी, बुध आणि गुरूंची युती तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठरेल. रवी बुधाचा बुधादित्य योग आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे या स्थानामध्ये असणारी गुरूंची स्थिती. गुरु कर्केचे उच्चीचे असल्यामुळे तुम्हाला संपूर्ण महिना महत्वाकांक्षा देतील, प्रत्येक इच्छाशक्ती देतील आणि इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न करून घेतील. कारण त्यांची कर्मावरती, कर्मस्थानावरती, दशमस्थानावरती येणारी सप्तम दृष्टी अत्यंत शुभ मानली जाते. त्याचबरोबर हा संपूर्ण महिना शिक्षण घेणाऱ्या वर्गाला जसा उत्तम आहे, तसेच संतान सुखासाठी उत्तम आहे. पहा, तुमच्या संततीसाठी तुम्हाला काही विशेष करायचं आहे, त्यांना कुठल्या कॉलेजचं ऍडमिशन करून द्यायचंय, शिक्षणासाठी त्यांना एखाद्या गोष्टीसाठी प्रेरित करायचंय, तर त्यांचा उत्साहवर्धन करून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला महत्त्वपूर्ण हा टप्पा असणार आहे. यात जबाबदाऱ्या असणार आहेत. या महिन्यामध्ये संततीच्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तुमची धावपळ सुद्धा होऊ शकणार आहे. त्याचबरोबर हा संपूर्ण महिना मेष राशीसाठी साडेसातीतनं जाणारा असल्यामुळे काही अंशी खर्चिक वृत्ती वाढलेली आहे, खर्च अफाट होत आहेत, असे काहीसे परिणाम दिसून येऊ शकतात. त्याचबरोबर पंचमातनं केतूंची स्थिती आहे, म्हणून गूढ विद्येचा अभ्यासक तुम्ही होऊ शकणार आहात. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र या संदर्भातले काही कोर्सेस तुम्हाला करायचे असतील, निश्चित करा. या दरम्यान तुम्हाला त्या कोर्ससाठी प्रेरित करणारी स्थिती रवींच्या कृपेने आहे. रवी गुरूंच्या सानिध्यात आले, चतुर्थात आले की तुम्हाला अभ्यासासाठी प्रवृत्त करत असतात आणि उत्तम ज्ञानवंत बनवत असतात. याचबरोबर पत्रिकेतील षष्ठ स्थान तुमचं आरोग्य दर्शवतं. आता षष्ठ स्थानात असणारी कन्या राशी या ठिकाणी शुक्रांचं गोचर आहे. शुक्र या ठिकाणी आल्यामुळे त्वचा विकार संभवतील. काही अंश त्वचेचे विकार तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळतील, म्हणून आरोग्याची काळजी विशेष तुम्हाला घ्यायची आहे. महिला वर्गांना सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये सणवारांची रेलचेल असणार आहे, थोडीशी दगदग होणार आहे, थोडासा तुमचा अतिउत्साह, कंबरदुखीचा त्रास असे काहीसे परिणाम देऊ शकतो, म्हणून विशेष आरोग्याची काळजी घ्यायची आहे. ज्या महिलांना कंबरदुखीचा त्रास आहे, वाताचे विकार आहेत, अशांनी थोडंसं आरोग्याला सांभाळावं, जपावं असा सल्ला देण्यात येतोय. पत्रिकेतील सप्तम स्थान तुमच्या पतीचं सुख दर्शवतं. त्याचबरोबर पतीची साथ सोबत सुद्धा दर्शवत असतं. या महिन्यामध्ये या ठिकाणी असणारी शुक्रांची रास आणि शुक्रांची स्थिती ही नवम स्थानातनं, शुक्रांची स्थिती ही षष्ठ स्थानातनं असल्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना जोडीदाराचं सुख काही अंशी मध्यम प्रमाणात प्राप्त करून देईल, पण मतभेद तीव्रता अजिबात नाही. याचबरोबर पत्रिकेतील अष्टम स्थान अचानक लाभप्राप्तीचं आहे. एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित पडत होतं, त्या कामाला विलंब होत होता, तर अशी कामं आता मार्गी लागलेली दिसतील या पहिल्या पंधरवड्यामध्ये. त्याचबरोबर भाग्यकारक, शुभकारक काही संकेत प्राप्त होतील, काही गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकाल, अशा पद्धतीने महिना असणार आहे. या महिन्यामध्ये पर्यटन होणार आहेत, फिरण्याचे योग येणार आहेत, फिरण्यासाठी तुम्ही तुमचे कुटुंबीय जाऊ शकता, अशा पद्धतीने सुद्धा हा महिना आहे. आणि त्याच दृष्टीने जर बघायचं झाल्यास तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये भाग्यस्थानाच्या कृपेने ज्यांना नोकरी नाहीये त्यांना नोकरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरुवात होऊ शकते.
गुरु जेव्हा केंद्रात गोचर करतात त्यावेळेस तुमचा व्यवसाय उच्च स्तरावर घेऊन जात असतात. त्याचबरोबर तुम्हाला कर्क राशीतील गुरु नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करण्यास प्रवृत्त सुद्धा करत असतात. त्यामुळे व्यावसायिक वर्ग सुखावणार आहे. सोने चांदीचे व्यापारी वर्ग, कापड उद्योग आणि त्याचबरोबर खरेदी विक्रीचे व्यापारी वर्ग यांना सुद्धा हा महिना उत्तम असेल. राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला वक्तृत्व शैली वाढवणारा असा हा महिना असणार आहे. लाभाची स्थिती उत्तम आहे. राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यामध्ये काम करणाऱ्या वर्गाला तुमच्या बौद्धिक कुशाग्रतेने, वक्तृत्वाने तुम्हाला इतर लोकांची मने जिंकता येणार आहेत. त्यांच्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत त्या सोडवता येणार आहेत. तुमच्याकडनं उत्तम त्यांच्यासाठी सहकार्य या महिन्यात दिसून येऊ शकतं. सामाजिक कार्यामध्ये विशेष आवड निर्माण करून देण्यासाठी हाच तो महिना आहे. त्याचबरोबर लाभाचे संकेत उत्तम आहेत आणि खर्चाचे योग सुद्धा त्याच प्रमाणात असणार आहेत. 12व्या स्थानात शनी वक्री आहेत, त्यामुळे खर्च देऊ शकतात. काही अंशी मेडिकलला खर्च होऊ शकतो. म्हणून विशेष ज्यांना वाताचे विकार आहेत, कफ, वात अशा प्रकारच्या तक्रारी असतात त्यांना आणि कंबरदुखीचे किंवा पाय पावलांमध्ये थकवा असणारे असे काहीसे आजार किंवा अशा काहीशा तक्रारी आहेत, तर या लोकांना या महिन्यामध्ये मेडिकली खर्च होऊ शकतो असे काहीसे संकेत आहेत. मूळ म्हणजे या महिन्यामध्ये शुभ फळ देणारा खर्च सुद्धा असणार आहे. मोकळी जमीन किंवा फ्लॅट यामध्ये इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता सुद्धा या महिन्यात दिसून येते. म्हणून विशेष उपासना तुम्हाला मी सांगणार आहे ती करायची आहे. का करायची आहे प्रथम समजून घेऊ. चतुर्थात गुरु आले की अधिक महत्वाकांक्षी बनतो आणि काहीसा आपला इगो सुद्धा वाढत असतो. आपल्या स्वतःच्या स्वाभिमानाला न दुखावता तुम्ही तुमचं चांगलं काम करण्यासाठी, एक उत्कृष्ट काम करून घेण्यासाठी गुरूंची उपासना करायची आहे. त्याचबरोबर शनी ग्रहाची उपासना करणं आवश्यक आहे, कारण शनी वक्री आहे. काही कामांमध्ये तुम्हाला संथगती देतील तर ती मिळू नये म्हणून करायची आहे. वक्री अवस्थेतील शनी साडेसातीचा त्रास कमी करत असतात, म्हणून सुद्धा शनींची उपासना करून त्यांचे चांगले फळ प्राप्त करून घेता येऊ शकतात. नवीन इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने तुम्हाला करून देण्यासाठी सुद्धा ही उपासना लाभदायक ठरेल. मग कोणती उपासना कराल? दररोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुवे नमः या मंत्राचा जप करा. रोज 108 वेळा जप करणं शक्य झाल्यास नक्की करा. त्याचबरोबर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचं पठण करा. रोज एक वेळेस हे पठण केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये निश्चित उत्तम उत्साह, आनंद, वर्धन होईल. कामामध्ये यशदायी स्थिती निर्माण होईल आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून इन्व्हेस्टमेंट होतील. तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण ऑगस्ट महिना मेष राशीसाठी कसा असणार आहे. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.